नाशिक महानगरपालिकेने आज आनंदवली परिसरातील समाज मंदिर पाडत अतिक्रमण मोहीम राबविली आहे। मात्र ही कारवाई कायद्याच्या नावाखाली नसून नवनिर्वाचित नगरसेवकांनी राजकीय सूडबुद्धीनेच राबवली असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केला आहे। लोकशास्त्र न्यूजशी बोलताना संतोष गायकवाड यांनी संताप व्यक्त करत सांगितले की वर्षानुवर्षे उभे असलेल्या समाज मंदिरावर अचानक बुलडोर चालवणे हा प्रशासनाचा नव्हे तर सत्ताधाऱ्यांचा राजकीय डाव आहे। जनतेच्या भावनेची खेळ केला जात आहे। या कथित अन्यायकारक कारवाई विरोधात आम्ही लवकरच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालणार आहोत, असेही गायकवाड यांनी ठणकावून सांगितले। धार्मिक व सामाजिक स्थळांवर कारवाई करताना दुजाभाव हा कायदा की सत्तेची दडपशाही प्रयोग असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात असून या प्रकरणामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडवण्याची चिन्हे दिसत आहे। भाऊ काय सांगणार, या ठिकाणी आनंदवलीच्या स्मशानभूमीच्या या ठिकाणी मलनिस्सीकरणासाठी त्या ठिकाणी अतिक्रमणची मोहीम झाली, काय सांगाल? अतिशय सूड भावनेने आणि नागरिकांच्या भावनांचा अनादर त्या ठिकाणी झालेला आहे। तसं तर बघितलं गेलं तर प्रशासनाला मी वेळोवेळी अनेक पर्यायी जागा सुचवल्या होत्या, परंतु जशी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आवरली तर त्यांनी प्रशासन असतील, जे स्थानिक उमेदवार जे कोणी निवडून आले असतील त्यांनी त्यांचे रंग दाखवायला या ठिकाणी सुरुवात केली आहे। निश्चितपणे जी कारवाई होत आहे त्या ठिकाणी जे जोशी समाज मंदिर नाशिक महानगरपालिकेने वास्तू बांधली होती 1997 साली, आमचे सन्माननीय सुरेश नाना गायकवाड नगरसेवक असतील ती वास्तू बांधण्यात आलेली होती। तेव्हापासून अनेक छोटे मोठे उपक्रम त्या जोशी समाज मंदिरामध्ये होत होते, परंतु प्रशासनाने कुठलंही कोणाचं ऐकून न घेता, कुठल्याही स्थानिक नागरिकांना विचारात न घेता, कुठल्याही माजी नगरसेवकाला विचारात न घेता फक्त लोकभावनेचा अनादर करून त्या ठिकाणी ते मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येत आहे। तर तत्पूर्वी अनेक 2-4 ठिकाणी पर्याय जागा असून सुद्धा प्रशासनाने त्या ठिकाणी ते काम करण्याचं ठरवलेलं असून असं एकूण दिसतंय। लोकांचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही। 2 दिवसांनी त्या ठिकाणी नागरिकांना त्या ठिकाणी राहायचं आहे। जे मलनिस्सारण केंद्र त्या ठिकाणी आपण तयार करतो आहे त्या ठिकाणी लोकांना नागरिकांना त्रास व्हायला नको, ह्याचा देखील आपण कुठेतरी विचार केला पाहिजे। निश्चितपणे नाशिकची गोदावरी ही स्वच्छ राहिली पाहिजे, सुंदर राहिली पाहिजे। येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपली नाशिक नगरी सज्ज झाली पाहिजे, परंतु कुठेतरी काहीतरी काम दाखवायचं आहे, तत्परतेने काहीतरी आम्ही कुठेतरी काम सुरुवात केलेली आहे आणि लोकभावनेचा अनादर करून कोणावरही कारवाई करून कुठल्याही समाज मंदिरातून त्या ठिकाणी ते मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येत आहे। पण तत्पूर्वी अनेक पर्यायी जागा त्या काम करण्यासाठी उपलब्ध होत्या, परंतु त्याच्यावरती प्रशासनाने कानाडोळा केलेला आहे असा मी स्पष्ट आरोप करेन। आणि यामध्ये आमचे स्थानिक जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांनी देखील कानाडोळा केलेला आहे। त्यांनी देखील त्या ठिकाणी तत्परतेने भूमिका दाखवायला हवी होती आणि लोकभावनेचा आदर करायला हवा होता। या संदर्भात आपण काही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार का? निश्चितपणे मी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटणार असून या संदर्भात सर्व माहिती मी वरिष्ठांना देखील देणार आहे। त्या लोकभावनेचा कसा आपल्या नाशिकमध्ये आमच्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये लोकभावनेचा अनादर होत आहे आणि विशिष्ट समाजाला टार्गेट करणं हाच एकंदरीत त्या ठिकाणी उद्देश दिसतो आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।